ढोकळा तुम्ही बघताय, बघितल्यावर खाण्याचा तुम्हाला मोह आवरणार नाही. इतका चविष्ट जाळीदार ढोकळा बनवून तयार झालेला आहे. त्याच्यात आपण एक सिक्रेट पदार्थ घालून आज आपण परफेक्ट मार्केटसारखा स्पॉन्जी जाळीदार चविष्ट ढोकळा तयार करणार आहोत. कोणतंही पूर्वतयारी न करता असा मस्त हलवाई स्टाईल स्पॉन्जी ढोकळा तुम्हीसुद्धा नक्की करून पहा. आज मी तुमच्यासाठी खूप साध्या सोप्या पद्धतीने मस्त जाळीदार स्पॉन्जी अगदी 10 ते 15 मिनिटात तयार होणारा ढोकळा कसा बनवायचा त्याच्या रेसिपी घेऊन आलेली आहे. एक ढोकळा तुम्हाला कट करून दाखवते. किती हा स्पॉन्जी जाळीदार तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता. अगदी घरगुती साहित्य खटाटोप न करता अगदी बॅचलरसुद्धा बनवतील. जर तुम्ही पहिल्यांदा हा ढोकळा बनवत असाल तर तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात हा परफेक्ट ढोकळा बनवता येईल. चला तर मग हा ढोकळा कसा बनवायचा ते पाहूयात. वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. ढोकळा करण्यासाठी इथे मी 1 कप पाणी घेतले, नॉर्मल टेम्परेचरवरचं घेतलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी वाटीने सुद्धा 1 वाटी पाणी घेऊ शकता. इथे आपल्याला 2 चमचे मोठी साखर टाकायचे. पोहे खायचा चमचा आहे तो 2 चमचे घेतलेले आहे साखर. 1 केटलीतली पळी असते ती 1 पळी तेल घेतलेलं आहे. मी इथे 1 टीस्पून लिंबूसत्व घेतलेलं आहे. तुम्ही पोहे खाय चमचा आहे तो 1 चमचा लिंबूसत्व घेऊ शकता. हे किराणा माझ्या स्टोअरवरती तुम्हाला उपलब्ध मिळेल. तुम्ही या ठिकाणी इनोची पुडी असते ती 5 रुपयाची ते देखील वापरू शकता. फक्त सोडा वापरायचा नाही आहे. इनो वापरल्यानंतर फक्त इनो वापरला तर अर्धा कप दही वापरायचं आणि लिंबू सत्व तुम्ही वापरलं तर सोडा वापरायचं आहे, खाण्या सोडा. त्यात आपल्या विरघळून घ्यायचं हे दोन्ही. इथे सायट्रिक ॲसिड साखरसुद्धा विरघळलेली आहे, पाण्यामध्ये छान मिक्स झालेली आहे. आता इथे मी चाळणी घेतलेली आहे. चाळणीमध्ये 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठ भरताना हलक्या हाताने दाबून भरायचं आणि हे बेसन पीठ चाळून घ्यायचं आहे. आजचा सिक्रेट पदार्थ म्हणजे बारीक रवा. तर मी इथे अर्धा कप बेसन पिठासाठी अर्धा कप बारीक रवा घेतलेला आहे. तर रवा घातल्याने परफेक्ट मार्केटसाठी जाळीदार स्पॉन्जी ढोकळा होतो, चविष्टसुद्धा लागतो. आता इथे मी बेसन पीठ आणि रवा चाळून घेत आहे. याच्यामधील गुठळ्या मोडल्या जातील आणि सोबतच हवा भरली जाते आणि ढोकळा हलका होण्यास मदत होते बेसन पीठ चाळल्यामुळे. 1-2 मिनिट झालेले आहेत. इथे आपल्या बारीक रवा आणि बेसन पीठ छान चाळून देखील घेतलेलं आहे. आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे सगळं एकत्रित असं. या पाण्यामध्ये आपण पीठ चाळून घेतल्यामुळे अजिबात या बेसन पिठाच्या गुठळ्या होत नाहीत. छान असं एकरित्या मिक्स होतं. ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता, अगदी रिबीनसारखी कन्सिस्टन्सी आहे. जास्त पातळ नाही, जास्त घट्ट देखील नाही, बघू शकताय. आता आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार. मीठसुद्धा आपल्याला 1 मिनिटभर छान मिक्स करून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिट हे मिश्रण फेटून घेतलेलं आहे. तर याला आता झाकण ठेवून द्यायचं आहे. 15 ते 20 मिनिट हे मिश्रण बाजूला झाकून ठेवायचे. म्हणजे रवा छान पाणी शोषून घेईल आणि छान फ्लफी देखील होईल. आता 15 ते 20 मिनिट झालेले आहेत. या ठिकाणी मिश्रण तुम्हाला खूप दाटसं वाटतं तर तुम्ही 2 ते 3 चमचे पाणी वाढवू शकता. हे ढोकळ्याचं बॅटर आपण 2 मिनिट बाजूला ठेवून देऊयात. तर आज आपण मस्त वाट्यांमध्ये ढोकळा बनवणार आहोत. एखाद्या भांड्यामध्ये सुद्धा करू शकता तुम्ही हा ढोकळा. वाटीमध्ये तुमचे ढोकळे अगदी मस्त तयार होतात. नॉर्मली घरातल्या भाजीच्या वाट्या घेतलेल्या आहेत. याला तेल लावून घेतलेलं आहे ब्रशने, तुम्ही किंवा हाताने सुद्धा लावू शकता. ढोकळा ज्यावेळेस तुम्हाला शिजत घालायचं आहे तर त्या आयत्यावेळेस इथे आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे. एकाच डायरेक्शनमध्ये याला छान फेटून घ्यायचं आहे. सगळ्यात अगोदर एकाच डायरेक्शनमध्ये आपण छान पीठ घेतलेलं आहे. इथे मी अर्धा टीस्पून खाण्याचा सोडा घेतलेला आहे. आपण भज्यासाठी वगैरे खाण्याचा सोडा घालतो ना, अगदी ते अर्धा टीस्पून घेतलेला आहे. आता या सोड्यावरती खाण्याच्या 2 ते 3 चमचे पाणी घालायचं आहे, अगदी थोडंसं. आता हे आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये छान फेटून घ्यायचं आहे. अर्धा ते 1 मिनिट छान फेटून घेतलेलं आहे, बघू शकताय. छान आपलं पीठ इथे हलकं फुलकं झालेलं आहे, तुम्हाला दिसत असेल. आता बघू शकताय अगदी फ्लफी मस्त तयार झालेलं आहे, हलकं फुलकं तयार झालेलं आहे. आपलं ढोकळ्याचं पीठ तयार झालं आहे. आता इथे मी 4 वाट्या घेतलेल्या आहेत. तेल लावलेल्या वाटीमध्ये पळीने आपल्याला पळीने साधारण 1.5 पळी एका वाटीमध्ये हे पीठ टाकायचं आहे, बघू शकता. अशा पद्धतीने इथे मी सर्व वाट्या भरून घेत आहे. आता इथे मी एका वाटीमध्ये साधारण 1.5 पळी हे ढोकळ्याचं बॅटर टाकलेलं आहे. आणि ढोकळ्याचं बॅटर टाकताना काटोकाट भरायचं नाही, थोडीशी जागा आपल्याला वर ठेवायची म्हणजे ढोकळा फुलून वर येत नाही.
साधारण 4 वाट्या भरलेल्या आहेत मी। आता हे ढोकळा जो आहे आपल्याला वाफवून घ्यायचा आहे। ते मी स्टीमरचं स्टँड घेतलेलं आहे। तुमच्याकडे स्टीमर नसेल तर एक कढई घ्यायची आहे, घरातली कुठली असेल ती, आणि त्याच्यामध्ये एखादं स्टँड ठेवून आपल्याला तो ढोकळा वाफवून घ्यायचा आहे। आता इथे स्टँड तयार झालेलं आहे आपलं। साईडला स्टीमरमध्ये मी इथे पाणी उकळत ठेवलं होतं मीडियम आचेवरती। आता इथे आपलं पाणी देखील छान स्टीमरमध्ये गरम झालेलं आहे। आता स्टीमरचं आपण मी झाकण काढून आपल्याला हे स्टीमरचं स्टँड आहे मी वाट्यात ठेवून घेतलेले आहेत। स्टीमरच्या स्टँडमध्ये हे स्टीमरचं स्टँड ठेवून घ्यायचं आहे स्टीमरमध्ये, आणि आपल्याला ह्याला झाकून ठेवायचे, झाकण लावायचे। सुरुवातीला मोठ्या आचेवर 5 मिनिटं, नंतर मध्यम आचेवर पुन्हा 5 मिनिटं, म्हणजे साधारण 1 ते 10 मिनिट 12 मिनिट हा ढोकळा वाफवून घ्यायचा आहे साधारण। आता बघू शकता अगदी ढोकळा आपला छान अशी टम्म देखील फुगलेला आहे, छान मस्त छान तयार झालेला आहे। वाटीमध्ये ढोकळा असल्यामुळे ढोकळा शिजायला फार वेळ लागत नाही, 10 ते 12 मिनिटांनी हा ढोकळा अगदी वरपर्यंत फुलून आलेला आहे। आता टूथपिकची काडी घातलेली आहे, टूथपिक अगदी कोरडी निघते, अजिबात पीठ वगैरे चिटकत नाही। याचा अर्थ आपला ढोकळा छान देखील इथे शिजला आहे, वाफवला आहे छान असा। आता ही आपल्याला पूर्ण ढोकळा जो आहे स्टीमरमधला काढून पूर्ण थंड करून घ्यायचा। तर मी इथे स्टीमरमध्ये वाट्या काढून घेतलेल्या आहेत, एक 5ही। आता हा ढोकळा आपल्याला पूर्णपणे एक 10 मिनिट थंड करून घ्यायचा। आपल्याला तिकडे ढोकळा थंड होतोय तर इथे आपण ढोकळ्याची फोडणी तयार करायची। इथे मी तडका पॅनमध्ये इथे साधारण 1.5 पळी तेल टाकलेलं आहे। आता इथे आपल्याला तेल छान गरम झालं की इथे मी अर्धा चमचा मोहरी टाकायची, मोहरी छान फुलू द्यायची आहे। 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकायचे, मधून अशा चीर मारून घेतलेल्या आहेत। थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे फोडणीमध्ये, आणि थोडेसे अर्धा चमचा तीळ टाकायचेत, त्यामुळे छान असा आपला ढोकळा दिसतो। आणि ह्याला छान तळसून द्यायचे मिनिटभर असं। आता ह्याला फोडणीमध्ये टाकल्यानंतर जिन्नसला आता अर्धा कप आपल्याला इथे पाणी टाकलेलं आहे मी। त्याचबरोबर इथे आपण आता 2 चमचे पिठी साखर टाकणार आहोत। तुम्ही या ठिकाणी मोठी साखर देखील टाकू शकता, काही हरकत नाही आहे, पण साखर आहे जरूर टाकायचे। साधारण साखर 1 मिनिटभर विरघळून घ्यायचे या पाण्यामध्ये, आणि ह्याला छान अशी दणकून उकळून काढायची। आता इथे आपला ढोकळा जे आहे सुरी किंवा चमचा न घालता वाटीतला ढोकळा अगदी वेगळा झालेला आहे, खूप जास्त स्पॉन्जी जाळीदार खूप साध्या सोप्या पद्धतीत आज आपण बेसन पीठ वापरून अगदी झटपट तयार केलेला आहे असा ढोकळा तुम्ही सुद्धा नक्की करून पहा। आता या ढोकळ्यावरती आपल्याला पूर्ण अशी 5ही ढोकळीवरती छान फोडणी घालून घ्यायची आहे। प्रत्येक वाटीला ढोकळा सुद्धा वेगळा झालेला आहे, नुसता सुद्धा तुम्ही हा ढोकळा खाऊ शकता। आपण जी फोडणी केली आहे ती घालणार आहोत छान अशी, हवं तितका हा ढोकळा पाणी शोषून घेतो फोडणी घातल्यानंतर। बघू शकता अगदी स्पॉन्जी मस्त ढोकळा तयार झालेला आहे, फ्लफी असा। आता इथे आपला ढोकळा बनवून तयार। तुम्हाला आता एक ढोकळा कट करून दाखवते, आतून पहा आपला ढोकळा आता कट करून घेतल्यानंतर जाळीदार खूप स्पॉन्जी मस्त मऊ लुसलुशीत तयार झाले। जाळी बघू शकता अगदी छान जाळी पडलेला आहे, छान असा तयार झालेला आहे। तर अशाच पद्धतीने तुम्ही हा ढोकळा नक्की करून बघा, तुमच्या घरच्यांना देखील आवडेल आणि तुमच्या घरच्यांना देखील करणार नाही, तुम्ही हा ढोकळा घरी बनवलेला आहे, इतका मस्त स्पॉन्जी तयार होतो हा ढोकळा। रेसिपी जर आवडत असतील तर वैष्णवी रेसिपी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा। जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा। वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद। चल तर मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटू, तोपर्यंत